हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर ॲक्च्युली अजून थोडं वेट करायला पाहिजे होतं हे पॉडकास्ट आणण्यापूर्वी, पण मला कंट्रोलच झालं नाही. कंट्रोल इन द सेन्स म्हणजे अतिशय ही बाई इतकं हळू असं पुरचुंड्या सोडते. ऑलरेडी 1 वर्ष काढलं या बाईने आणि आता पण इतकं म्हणजे हिच्या इतकी तंगवून धरणारी आणि इतकी तोत्या बनवणारी तर मी कधीच कोणालाच इतकं बघितलं नसेल. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आज आपण जसं मावसाडचं बघितलं, मावसाड म्हणजे तिच्या इतकी अडाणी असून पण फ्लॉन्ट करणारी, आपला अडाणीपणा फ्लॉन्ट करणारी बाई मी कधीच बघितली नाही. ती म्हणजे अडाणी आहे, अडाणटोट आहे आणि टोटेपणाचा ही पूर्ण बडेजाव करते. म्हणजे हे पण एक स्किलच आहे की हां मी अडाणटोट असं दाखवायचं आणि बोंबा ठोकायच्या आणि अगेन अँड अगेन ते प्रूव्ह करायचं. ते स्किल मावसाडकडे आहे. तसंच आज ज्या कॅरेक्टरवर आपण जे बोलणार आहोत त्या कॅरेक्टरचं स्किल हे आहे की किती म्हणजे लोकांना उघड तोत्या बनवायचं, तंगवून धरायचं, खूप तंगवायचं. कुठल्याही गोष्टीचा आगापिछा म्हणजे कुठल्याही गोष्टीला काहीही बेस नसतो. असंच काहीही दाखवायचं, काहीही बोलायचं, काहीही करायचं आणि तरीही लोकांची सिंपथी गेन करायची. आपणच कसे गरीब, आपणच कसे भोळे, आपणच कसं काय सगळ्या दुःख यातना बाहेर पडून आपणच काहीतरी असं केलंय. तर मला एकूणच असं वाटतं की ह्या DBSचं ना एक नशीब आहे. फक्त ह्यांच्याकडे नशीब आहे, नशिबाच्या जोरावर ह्यांचं चाललेलं आहे. अदर दॅन दॅट हा जो पूर्ण ग्रुप आहे, हा मावसाडचा जो ग्रुप आहे, मग ती आजचं कॅरेक्टर असू दे, नाहीतर मग चड्डी असू दे, नाहीतर खाजी असू दे, ह्यांना जर एकत्र बसवलं ना तर ह्या काहीच बोलू शकणार नाहीत किंवा कुठल्या अशा सामाजिक विषयावर किंवा असं छान रिलेशनशिपवर किंवा असं कुठल्याच विषयावर हे लोक बोलूच शकत नाही. ह्यांच्या नशिबाने घरचीच धुणी भांडी म्हणजे अक्षरशः सार्थकी नाव लावलं आहे ह्यांनी, जे आपण ह्यांना नाव दिलं आहे DBS. हे DBS नाव ह्यांनी सार्थकी लावलं आहे. नुसतं धुणी भांडी आणि लिप्पापोती ते पण आता करावं लागतंय म्हणून ह्या व्यतिरिक्त ह्या बायकांना काहीच येत नाही, काही जमणं शक्य नाही किंवा काही म्हणजे फक्त ठगवण्याचं स्किल आहे ना, त्या ठगवण्याच्या स्किलवरच आज जे काही आहेत हे अनुभवत आहेत. अदरवाईज ह्यांच्याकडे कुठलंच दुसरं स्किल नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीवर हे भाष्य करू शकतात. एक छान असं संवाद ह्यांच्याबरोबर होऊ शकतो असं बिलकुलच ह्यांच्याकडे ती बुद्धी नाही आहे किंवा हे ते त्या गोष्टी करू शकत नाही. मला खरंच असं वाटतं की कसं काय यांच्या घरातलं वातावरण असेल, कसं काय यांचं फ्रेंड सर्कल असेल, जेव्हा हे 4 लोकांमध्ये उठत बसत असतील तेव्हा हे काय संवाद करत असतील, काय बोलत असतील. म्हणजे खरंच इट इज सो म्हणजे आज मला इतकं असं ते हे होत होतं, प्रकर्षाने जाणवत होतं की काय असेल ह्यांचं बियॉन्ड दिस. ह्यांना काय येतं हे फक्त ठगवण्या व्यतिरिक्त आणि जे काही ठगवून 4 येड्या भक्तांना जमा केलं आहे ह्या लोकांनी, ह्यांच्यासारखेच म्हणजे अगेन ह्यांच्यावरून ह्यांच्या भक्तांची लायकी कळते. सो सिरियसली खरंच म्हणजे आणि इतकं तंगवून धरलं आहे ह्या बाईने, इतकं तंगवून धरलं आहे तर म्हटलं बस झालं. पाहिजे तर हिच्यावर 2 पॉडकास्ट वाटल्यास मी करेन, पण आज हिच्यावर पॉडकास्ट झालाच पाहिजे. सो आजचं कॅरेक्टर असणार आहे बरखा बिजुरी आणि तिचा पांडुनिब्बा. म्हणजे ह्या बाईने लिटरली जज्बात बदल दिए, माहौल बदल दिया, सब कुछ बदल दिया. एका क्षणात म्हणजे इकडून तिकडे पलटी झाली आणि कोणाला मनाला असं 1-2 सेकंडसाठी पण नाही वाटलं की अरे काय झालं किंवा कोणालाच. मेन म्हणजे मला असं वाटतं या DBSच्या भक्तांना कुठेच मनाला असे कुठलेच प्रश्न शिवत नाहीत किंवा यांना काहीच प्रश्न पडतच नाहीत. हिचं ते होतं काय ऑपरेशन काय होतं आणि मग नंतर मग ही त्याच्यामध्ये काय ते कापड बिपड ठुसून काय बसते आणि मग ह्याच्यामध्ये पण हिचे सासू सासरे घरचे कोणीच येत नाहीत. हिचं बाळ जन्मल्यापासून कोणी बघायला आलं नाही ना की ही गेली तिथे. ही पण एवढं सतत आईकडे गेली, 1-2 फेऱ्या झाल्या आईच्या गावी, पण तिथून पण फक्त नवराच आपल्या गावी जात होता, त्याच्या आईवडिलांना भेटून येत होता.
तर ही नाही गेली, यांनाही ते आले आणि सगळं ते त्या गोष्टी घडल्या, त्या घडामोडी घडल्या. लोक अक्षरशः म्हणजे शिव्या घालत होते, कॉमेंटमध्ये बोलत होते की कसे आहेत ते, असं आले पण नाही त्यांनी, असं तसं तसं. त्याच्यावरती ह्या दोघांनी बिलकुल काहीच म्हणजे काहीच भाष्य केलं नाही, म्हणजे त्याचा काही साधा उल्लेखही केला नाही, त्याचं काही क्लॅरिफिकेशन काही देण्याचं बांधिलकी त्यांनी ती दाखवलीच नाही. हे ह्या कपलकडनं शिकण्यासारखं आहे की कसं सस्पेन्स आणि कसं दाबून ठेवायचं, कशा गोष्टी कंट्रोल करून ठेवायच्या. आपल्याला असं कुठेतरी वाटतं ना, अरे आपण प्रेशराईज होतो, आपल्याला वाटतं की अरे आपल्याला इतके लोक विचारतायत, इतक्या लोकांना एखाद्या गोष्टीवर सतत आपल्याला कॉमेंट येत आहेत, इतके प्रश्न पडले, सगळ्यांना सेमच गोष्टीची उत्सुकता आहे. तर आपला कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही, आता आपण सांगूया, आपण त्याच्यावर बोलूया, एकदा ते क्लिअर करूया, किंवा आपण त्या गोष्टीला जास्त ताणून धरत नाही. पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना, ह्यांच्यामध्ये ते स्किल आहे की म्हणजे त्या स्किलचं अवॉर्ड हिला दिलं पाहिजे की कुठलीही गोष्ट किती ताणून धरायची, अक्षरशः, आणि हिची तुटत पण नाही, अक्षरशः म्हणजे ताणून धरण्याची परिसीमा गाठली आहे या बाईने. तर तेव्हा तर हिने काही चकार शब्द काढला नाही, त्या पांडूने काही चकार शब्द काढला कशाबद्दल काहीच नाही. आणि एक दोनदा असं फक्त असं वरवरचं असं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण त्या व्यतिरिक्त असं काहीही बोलणं टाळलं त्यांनी. आणि देन अचानकच हिचे सासू सासरे प्रकट काय होतात, हिची जाऊ प्रकट काय होते, आणि मग सगळं कसं गोड 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 गोड, सगळं कसं गुलाबी गुलाबी, आणि सगळं कसं छान 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 होतं. आणि म्हणजे जसं काहीच नाही, असं लोकांचा तोत्या काढला यांनी की म्हणजे इतकं असं हे दाखवून की आम्ही कसं सगळं मॅनेज करतोय आणि कसं आम्ही संबंध जपतोय, कसं आम्ही वन साइडेड हे करतोय. हे एकदा पांडू बोलला होता की आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत, पण जेवढं आमच्याकडनं होतं आहे आम्ही करतोय, असं तसं. म्हणजे स्वतःचा मोठेपणा राखून परत कसं आम्ही त्यांना मोठ्या मनाने आम्ही कसं काहीही कुठल्याही प्रकारची अडी न बाळगता त्यांना कसं परत म्हणजे आपलीच फॅमिली आहे पण कसं आम्ही एकरूप होऊन गेलो हे त्यांनी लोकांना दाखवून दिलं. आणि परत लोकांच्या एक नाही म्हणजे कितव्यांदा ही चपराक बसली असेल तरी पण ह्यांचे लोक काही सुधरत नाहीत, ह्यांना फारच चूल आहे. आता पण गावी गेली आहे तर सतत तिला सांगतायत की तिथे जाऊन जास्त काम नको करू, ते लोक तुला कामाला लावून घेतील. अरे निर्लज्जांनो, बेशर्मांनो, अक्कलशून्यांनो, तुम्हाला एवढं मूर्ख म्हणजे तुम्ही काय लेवलचे पडीक लोक आहात यार. म्हणजे इतकं तिने तुम्हाला साठ दिली आहे, इतकं म्हणजे तुम्ही तिच्यासाठी जीव घालवलात, इतकं तिला हे केलं की आम्ही तुला मदत करू का, आम्ही येऊ का, आम्ही भांडी घासून देऊ का, आम्ही हे करून देऊ का, ते करून देऊ का, तुझी सासू येत नाही तर वाईट वाटून घेऊ नको, आम्ही आहोत, मी तुझी बहीण आहे, मी तुझी आई आहे, मी तुझा भाऊ आहे, मी तुझा काका आहे, मी तुझा तात्या आहे. सगळी रिलेशन्स तुम्ही त्यांच्याबरोबर जोडलीत, त्यांनी तुम्हाला भीक घातली नाही. आणि ज्या लोकांना तुम्ही शिव्या घालत होतात आता त्यांच्याच इथे जाऊन परत आता त्यांची धुणी धुतायत, ते जाऊन त्यांचं काहीतरी असणार यार, त्यांचा काहीतरी मतलब आहे, त्याशिवाय या गोष्टी नाही आहेत. हे प्युअर प्रेम किंवा आपुलकी हे असं नाही आहे, हे कुछ तो बडा मॅटर आहे. त्याच्यासाठी ते लोक असं तोडू नाही शकत. नाहीतर इतका कोणाला काय मान सन्मान काय आहे की नाही आहे की इतकं कोणाला बघायचा पण वेळ नाही की कोण बघत पण नाही, ढुंकून तुमच्या मुलांकडे. चला ठीक आहे, एक सून म्हणून कोण आपण सहन करू शकतो, एक मुलगी म्हणून सहन करू शकतो, एक मुलगा म्हणून सहन करू शकतो, एक जावई म्हणून सहन करू शकतो, असं विविध नात्यांनी आपण सहन करू शकतो काही गोष्टी जर घडल्या तर. पण आपल्या मुलांच्या बाबतीत जर मुलांना आपल्याला कोण इग्नोर करते, आपल्या मुलांना पण कोणी बघायला आलं नाही, अशा गोष्टी कोण विसरतं का? याचाच अर्थ की काहीतरी तरी तिकडे आहे जे ह्यांना माहिती आहे, ह्यांची आपापसातलं गोष्टी आहेत, त्या अंदर की बात आहे, म्हणून ते त्यांना धरून आहेत. आणि म्हणून ते कसेही वागले, काही झालं तरी पण ते त्यांच्याच सहमतीने होत आहे. आता जसं की काही शेती बिती ह्याच्यामधलं काही पैसा येत असेल किंवा त्याचा हिस्सा मिळणार असेल किंवा काहीतरी असेल, त्याच्यामुळेच जर आईवडील म्हणतायत की आम्ही त्यामध्ये लक्ष कॉन्सन्ट्रेट करतोय म्हणून मुलालाही ते काही वाटत नाही आहे. तुम्हाला आतल्या गोष्टी माहिती नाहीत तरी पण आपले ताईदादा किती महान किती महान किती मोठ्या मनाचे, असे करून तुम्ही त्यांना सल्ले देता. अरे तुम्ही तुमच्या घरात बघा, तुमच्या घरात आधी घरातली कामं आटपा, नंतर तिच्या घरची धुणी धुवायला जा. म्हणजे इतके कसे म्हणजे
पडीक म्हणजे पडीक पण नाही म्हणू शकत ह्यांना, उष्ट खातात अक्षरशः, थुकलेलं चाटणारी लोकही. कसली भक्ती ही मूर्खासारखी. आता हळूहळू तिची ती कामवाली मावशी पण गायब होईल, ते पण आता मध्ये दिसत नाहीये. आता तर गेलीच आहे आता गावाला. यांच्या मुलांना एकतर शाळा बिळा काय असते की नसते मला तेच कळत नाही ना. हिच्या त्या भावाच्या मुलांना शाळा, तिची वहिनी कधी पण शाळा बुडवून इकडे तयारच असते. आता त्या बाईचं पण म्हणजे थोडंसं हे होतं, पण आता तिच्या बाबतीत पण काही मला सोयरसूतक वाटत नाही, कारण ती पण तसलीच आहे. काय ना काहीतरी आहे, यांचं गौड बंगालच आहे. इतकं कोणी साधं सरळ असं अजिबातच ही फॅमिली दिसते तशी नाहीये. सो ती पण कधी पण बुडवून इकडे पडीक असते. तिचा नवरा म्हणे शिक्षक असून म्हणजे शिक्षणाचं महत्व नाही तर आता काय बोलायचं. काय तुम्ही म्हणजे स्वतःच्याच घरात आनंदी आनंद आहे. तो मुलगा सिरी तो आता गेलाय तिकडे. या पांडूचं पण तसंच, ह्याचा कामाचा पण उल्हासच आहे. जेव्हा इथे पोलिसांना पाणी प्यायला पण वेळ नाहीये, इतका कडक बंदोबस्त लागलाय. भर अनंत चतुर्दशीच्या तोंडावर आज सुट्टी याला मिळतेच कशी, हा गेलाच कसा. असं कुठल्या पोलीस फोर्स, आता राखीवचा पण राखीव आहे का हा. म्हणजे आता बाहेरून लिटरली एक्स्ट्रा भरती जे रिझर्व्ह असतात ना त्यांना पण आणतायत, त्यांची भरती केली जाते. ह्या दिवसांमध्ये इतका बंदोबस्त असतो. तुम्ही बघितली नसेल तर आज माझी इन्स्टा स्टोरी बघा. म्हणजे खरंच त्यांच्यामध्ये तो एकदम शोभतोय निब्बा पांडू. कधीही बंदोबस्ताची ड्युटी न मिळालेले पोलीस, ते जे आहेत हिरोज वगैरे. इट्स अ फनी पोस्ट, आणि त्या पोस्टमध्ये हा पांडू पण आता सामील झालाय. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा आहे की म्हणजे आतापर्यंत मला आता फनीवरच डाऊट होता, पण त्या फनीचं तरी काहीतरी म्हणजे आपल्याला थोडंफार तरी काहीतरी ते सांगतात किंवा क्लिअर आहे की असं तसं करत असेल. आता ते तो 24 तास कसं ड्युटी करतो वगैरे ते वेगळा प्रश्न आहे, ते पण असतं असं, किंवा तो करतही असेल. आता तो त्याच्या जीवाच्या रामारामी करतोय, तो त्याच्या जीवावर उदार होऊन करतोय, तर ते ठीक आहे, ते त्याचं आपण समजू शकतो. पण ह्याचं काय, हा तर चक्क सुट्टी घेऊन जातो आपला, आणि ते सुद्धा अगदी म्हणजे असं ड्युटी अशी एकदम तोंडावर असताना. लोकांना म्हणजे जे पोलीस खात्यात आहेत त्यांना माहिती असेल की गणपती आगमनाचा दिवस आणि अनंत चतुर्दशीचा म्हणजे विसर्जनाचा दिवस हे किती महत्वाचा दिवस असतो. आणि त्या दिवशी सुट्टी मागणं म्हणजे एमर्जन्सीला पण सुट्टी मागणं म्हणजे पोलिसांच्या जीवावर येतं, आणि मिळतही नाही. अक्षरशः मी रडकुंडीला आलेले बघितलेत लोक. आणि हा चक्क मुलीचा वाढदिवस आणि बारसं पण हे दोन्ही साजरं करायला निघून गेला. तर बाप असा, तो पोरगा असा, त्याला पण काही शाळेचं शिक्षणाचं काही महत्व नाही. आणि हे सगळे मास्तरांची फॅमिली. हे कसले मास्तर आहेत, हे असले मास्तर म्हणजे मग पुढच्या पिढीचं कठीण आहे. मग कसं काय भविष्य असणार आहे जर आपल्या देशात असे मास्तर असतील तर. त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे की मग त्या सासूबाई आल्या, आणि मग त्या सासूबाई आल्यानंतर ॲक्च्युली थोडं सिक्वेन्समध्ये हे झालं ना, त्याच्यामुळे मी थोडी ब्लँक झाली मध्ये. तर मला हे म्हणायचं होतं, सासूबाई आल्या होत्या आणि तेव्हा मग ह्यांनी सांगितलं की दुसरी गाठ झाली, आणि मग ते बवाल केला, आणि अजून थोडे दिवस खेचायचं होतं. सो तो बवाल करून मग त्या दुसऱ्या गाठीचं आता निदान झालंय, आणि आता ते सगळं चेकअप, आणि मग सासूबाई जाऊन डॉक्टरणीला हे करणार होत्या ना, धडा शिकवणार होत्या, तिला विचारणारच होत्या, तिला जाबच विचारणार होते, हे सेकंड ओपिनियन घेणार होते, आणि सगळं म्हणजे त्या बाईची लक्तरं काढली यांनी, तिच्या प्रोफेशनचा अक्षरशः अनादर केला, वाटेल तसं बोलले. हा पांडू पण दीड शाणा दीड दमडीची औकात नसलेला हा बोलला. त्याच्यानंतर सगळं करून झाल्यानंतर मग ते काहीच नाही, अचानकच मग रिपोर्ट आला आणि सगळं काही व्यवस्थित आहे, आणि मग काही नाही, मग त्या गाठीचं काही पुढे नावच नाही, त्या डॉक्टरणीचं पण काही सांगायचं नाही. ती सासू पण निघून गेली, पाय लावून पळाली. म्हणजे हॉरिबल आहे. आणि हे सगळं कन्झ्युम करतायत ह्यांचे लोक विदाऊट एक चकार शब्द काढता. कसं काय होऊ शकतं, इतकं कसं काय धडधडीत एकावर एक खोटं पचवू शकतात लोक. कसं काय, का नाही विचारलं? आता तुमच्या बरख्याला विचारा ना तुम्ही, काय झालं, तू डॉक्टरचं एवढी जाहीर तू तिची हे काढली, लक्तरं काढलीस, इज्जत काढलीस, आता तुला जाहीर माफी माग. तिने तुला नीट व्यवस्थित केलं. दुसऱ्या गाठीचं काय झालं,
कसं काय ठीक केलं, आणि म्हणजे तिची चूक नव्हती, तिची चूक नसताना तुम्ही तिला इतकं काय काय बोलला. तुझी सासू दीडशाणी पावटी, ती जाऊन तिकडे बोलणार होती ना. हा ढमे, त्या तुझ्या सासूला म्हणते भोपळे हल जरा, तिथून जागचा हल, नंतर दुसऱ्यांना जाऊन बोलायच्या गोष्टी कर. म्हणजे इतकं ना यार, काय लोकांना काय वाटतं आणि काय समजतात, आणि हे असले थुकरड फालतू लोक, ह्यांचा तुम्ही आदर्श ठेवताय. आणि तुम्ही त्या डॉक्टरांना जाऊन बोलणार होते, आणि आता आता का नाही बोलत आहे मग? आता जेव्हा तिने सगळं व्यवस्थित केलंय, तर मग आता पण तुम्ही जसं जाहीर बदनामी केली तसं तुम्ही जाहीर माफी मागणं लागता त्यांची. जे कोणी हा पॉडकास्ट ऐकत असतील त्यांनी तिचा तो जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये ती जे काही बोलली आहे त्या 1-2 ह्याच्यामध्ये, ते त्या डॉक्टरांपर्यंत पोचवा. जर तुम्ही त्या डॉक्टरांना ओळखत असाल तर त्या डॉक्टरांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की कसं ज्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट घेता कसं त्यांच्यावर तुम्ही डाऊट घेतला, आणि कसं काय त्यांच्या शिक्षणाचा तुम्ही उदो केलात. अरे तुझी लायकी तरी आहे का रे पांड्या? हां, तुझी अनपड बायको आज 4 पैसे लोकांना ठगवून कमवते, तर तू काय स्वतःला जास्त शाणा समजायला लागला. आणि तुझी आई म्हणजे लिटरली तू फक्त ना इतका बायकी आहे. आता गावी गेलाय तिथे नुसतं बायकी आवाज कॅमेऱ्याच्या मागून फक्त याचा बॅकग्राऊंड स्कोर येत असतो. इतका फालतू माणूस आहे. तर आता काय झालं त्याचं पण क्लॅरिफिकेशन दे ना. इतका मोठा तू हे केला, बवाल केलास, असं केलं आणि तसं केलं, आणि मग चुकीचंच केलं, आणि आमच्या बरोबर असंच झालं आणि तसंच झालं. व्हायलाच पाहिजे होतं. अशा लोकांबरोबर आहे ना जे मॅक्सिमम होईल असं गोष्टी व्हायला पाहिजे. इतके म्हणजे ना खरंच यार, बोलायचं नसतं पण बोलायला लागतं. इतकं वाईट वाटलं मला ते प्रिया मराठे बिचारी तिचं कसं म्हणजे जे खरं असून जिने लोकांना दाखवलं पण नाही, कधी सांगितलं पण नाही, कधी कुठली गोष्ट शेअर पण केली नाही, आपल्यामध्येच ठेवलं आणि आपलंच काय ते लढत राहिली, लढा दिला तिने, आणि बिचारीने खरं म्हणजे काय यातना सहन केल्या, आणि तिचं नशिबी असं आलं. आणि ही बघा, हे लोक खोटं बोलतात, ज्या गोष्टी झाल्या पण नाहीयेत त्या सांगतात, रंगवून सांगतात, त्याचं कॉन्टेंट बनवून विकतात, आणि स्वतःच्या सोयीनुसार पलटी मारतात. अशा लोकांना खरं धडा मिळाला पाहिजे. जेव्हा खरं होतं ना तेव्हा कसं होतं ना ते ह्या लोकांना कळलं पाहिजे. आणि जर तुमचं खरं आहे तर मग कसं काय आता अचानकच कसं काय सगळं पलटून गेलं? आणि त्या दिवशी आता हिला गावी जायचं आणि सगळं काही प्लॅन झाल्यानंतर या बाईने सोयीस्कररित्या आपलं सांगितलं की रिपोर्ट आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि कुठल्या रिपोर्टला 2 महिने लागतात. म्हणजे त्या रिपोर्टवर तारीख टाकलेली आहे 31 जुलै आणि 1 सप्टेंबर. पण तुझी दुसरी गाठ तर आत्ता काहीतरी मिड ऑगस्ट काहीतरी डिटेक्ट झालेली ना, मग 31 जुलैचा रिपोर्ट कसा काय? आणि त्या पहिली गाठ तर त्याआधीच म्हणजे तिचंच निदान होऊनच ते चेकअप वगैरे होऊन त्याच्यानंतरच ते ऑपरेट केलेलं आहे ना. तर हे सगळं डेट्सचा गोंधळ, खोटं बोलायचं, रिपोर्ट दाखवताना पण जरा भान ठेवा ना. काय सगळेच तोतिया बसले नाहीत म्हणजे तुमचं मॅक्झिमम पब्लिक तोतिया आहे याचा अर्थ, म्हणून तुम्ही त्या गोष्टीचा फायदा उचलताय आणि वाटेल ते दाखवताय. आता कुठे गेली ती ऑस्ट्रेलियावाली ताई? हां, इतकं खोटं बोलते. आता कुठे मोठी ऑस्ट्रेलियावरून कॉल करत होती आणि काय नाही होणार, आणि तू घाबरू नको, आणि तू हे नको करू आणि ते नको करू. काय नाही झालं हिला? झालं ना, पाणी पण नाही मागणार ही जी नाटकं केली ना, ऍक्टिंग, ती तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा काय नाही झालं. नाहीतर हातात हिंमत आहे का हे घेण्याची, फोन घेऊन बोलण्याची आणि व्लॉग करण्याची? 1 दिवस व्हिडिओ चुकवला नाही या बाईने. दुखतं म्हणे, आणि 1 नाही 2 झाल्याने, 2 नाही 4 झाले. बेशरम. आणि पांडू तर 1 नंबरचा निठल्लाय, म्हणून पण हे सगळं करावं लागतंय. किती काही असलं तरी करावं लागतं, कारण पांडूच्याने तर काहीच होणार नाही. काम धाम नाही, तुकडे फेकत असतील, ये ले और निकल. काम पण काय नाही करत, काय नाही, नुसता चिकटलाय काहीतरी. म्हणून याला काहीतरी असा बेस लेवलचा पण बेस असा काहीतरी पगार देत असतील, कधीतरी कामाला येईल म्हणून असं काहीतरी तुकरट पगार देऊन याला, त्याच्यात काय होणार आहे म्हणून हा आपला चाटतो अक्षरशः. म्हणजे अजिबात त्याला काही कणाच नाहीये. ती कविता आहे ना, त्याच्यामध्ये लास्ट लाईन आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ह्याचा तर कणाच मोडलेला आहे, ह्याचा फक्त संसारच आहे. माझा सोन्याचा संसार
मोडून नाही पडला संसार तरी मोडला आहे कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त खोटं म्हणा, खोटं बोल म्हणा, असं आहे ह्याची कविता. ह्याची उलटी कविता आहे. हा कसलं सर आणि कसलं काय. आणि आजकाल तर नवीनच शिकली आहे काहीतरी नवीन, श्रीमान सरकार, श्रीमान सरकार. अरे ना हा श्रीमान आहे ना हा सरकार आहे. हा श्रीमती आहे, श्रीमान श्रीमती, मोठी आली श्रीमान सरकार. थुलथुल्या कुलकुल्या कुठचा पांडू, असं दांडू देणार ना करशील. आता ते नामकरण पण करणार, त्याचं पण म्हणजे किती सस्पेन्स बापरे. 2 व्हिडिओ, पहिल्या व्हिडिओत नुसतं टायटल दिलं आणि त्याच्यामध्ये तर काही बोललीच नाही, नुसतं शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. सगळे म्हणजे त्या दुकानात असतील नसतील तेवढे सगळे ड्रेस हिने दाखवले. म्हणजे त्यांना चांगलं हिला आयतं कॉन्टेंट मिळालं. उगाच हा काढा तो काढा ते काढा ते काढा. आणि इतके सुंदर सुंदर फ्रॉक होते, इतके सुंदर सुंदर फ्रॉक होते. पण असं वाटलेलं की हा बेस्ट आहे तर हा घेतला असेल, तो बेस्ट आहे तर तो घेतला असेल. आणि सगळ्यात मला वाटतं वर्स्ट, सगळ्यात बेकार म्हणजे अक्षरशः काय फ्रॉक घेतला आणि काय त्याच्यापेक्षा किती सुंदर सुंदर तू दाखवताना दाखवले. का परवडले नाहीत की का तुला हे नाही मिळालं, काय फुकट नाही मिळालं किंवा कन्सेशन नाही मिळालं त्याच्यावरती. आता पण हे सगळा घाट घातलाय, कोणतरी मिळालेला आहे बकरा, तर बकरा कापून हलाल केलाय. आणि आता हे सगळं इतकी फुकटी बाई आहे ना, फुकट मिळाल्याशिवाय काय करणार नाही. आणि इतकं ताणून, ते पण ताणून धरलं. पहिल्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते की अशी पद्धत असते काही ठिकाणी, म्हणजे काही पद्धतीच्या नावावर काही खपवायचं. काय ठिकाणी अशी पद्धत असते म्हणे नामकरण आणि हे बर्थडे नंतर करण्याची. असं कुठली काय पद्धत, काही स्वतःच काहीतरी म्हणजे फुकट मिळायची पद्धत आहे. नाही आतापर्यंत मला फुकट काय मिळत नव्हतं किंवा मी असं काहीतरी आता जमवलंय थप्पी, आता एवढं इनफ झालंय की मी करू शकते म्हणून आता करते असं सांग ना. नाहीतर लायकी शून्य नवऱ्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहे तसं पण. आणि तो का नाही तुझी तारीफ करणार, कारण मेन तर ठगेश्वरी तूच आहेस ना. ती पोरं तुझ्याच जीवावर काढली त्याने, तर काय आता तो तारीफ करण्याशिवाय काय पर्याय तरी आहे का मोठा सांगतोय की बघा कसं मान देते, बघा मला हेच आवडतं तिचं, कसं ती मान देते सगळ्यांना, मामा मामीला पुढे आणि स्वतः मागे राहते, कशी फॅमिली बांधून. अरे कसला मान आणि कसलं काय, आणि मान काय, अपमान करण्याच्या पण लायकीचे नाही आहेत तुम्ही. मान काय द्यायचा तुम्हाला, स्वतःच काहीतरी. आणि तुमच्या घरात आहे, तुम्ही तुमच्या घरात करा ना, काय वाटेल ते करा, मान द्या अपमान करा, आम्हाला काय सांगता. मान असेल तर ती तुझ्या घरी आहे, आम्हाला काय सांगतो, आम्हाला कशाला कौतुक तिचं फालतू फुकटीबाईचं. जे काय आम्ही आहे ते आम्ही आमच्या हार्ड अर्न मनीमधनं जे पण आहे आमची मुलं आम्ही कोणालाही न ठगवता स्वतःच्या मेहनतीवर आम्ही वाढवले. असलं नाही फुकटपणा, काहीतरी फुकट, सगळे फुकट आशा करून हे करायचं. असल्या गोष्टीची आम्ही कधी वाट नाही बघितली. कसलं मान आणि कसलं काय डोमलाचं. आत्ता ना हे सगळं हल्लं ना, रियालिटी म्हणजे खरंच यार लोकांना कळली पाहिजे. आणि यांची लायकी दाखवली ना यांना, कळेल मग कसला मान देते आणि कसलं सांभाळून घेते आणि कसलं काय करते ते. भिकेचे डोहाळे नुसते मुद्दामून तिथे जाऊन काम करताना वगैरे स्वतःला दाखवते. स्वतःलाच एक कॉमेंट पण आली आहे, तू नेहमी स्वतः तू करत असशील काम पण इतरही मदत करतात ना त्यांना कधीच नाही दाखवत. स्वतःचाच वर कॅमेरा असतो की मी कसं, मला कसं काम असतं इथे म्हणून. तर कर, तू स्वतःच्या इच्छेने आली. आणि ही मला एक गोष्ट अजून एक सांगायची की ही नेहमी असं बोलते ना की इकडेच राहायला पाहिजे, मला इथेच असं वाटतं, मला असं इथेच देव करो, असं काहीतरी होऊ दे. होऊच दे. आणि तसं पण त्या पांडूची नोकरी तर काय ती नाममात्र आहे, कशाला माहिती नाही, काय बेनिफिट्स काहीतरी असणार ना एक्स्ट्राचे, त्याशिवाय नाही तो चिकटून राहिला म्हणून तो चिकटलेला आहे. नाहीतर त्याची बदली होऊ दे, नाहीतर त्याचं काय त्याच्या काय कामाची नोकरी नाही आहे. पण तो सोडणार नाही, कारण बाकी जे छोटे मोठे बेनिफिट्स असतात ते त्यासाठी धरून ठेवणार असतो. पण त्याची बदली होऊ दे आणि तू त्या खुराड्यात येऊन पडूच दे. तू तिथेच राहा, तू त्याच लायकीची आहेस. आणि मग खरं तुझं रूप कळेल. आणि खरंच तुझ्या ना तू जे काही बोलतेस ना, तुझ्या ह्यांच्या जिभेवर सरस्वतीने लक्ष्मीच वास करते, कारण ह्यांना लक्ष्मीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. आणि ते सुद्धा लक्ष्मी नाही, अलक्ष्मी आहे यांच्याकडे. नुसतं पैसा पैसा पैसा, कुठल्याही मार्गाने कुठल्याही ह्याच्याने अक्षरशः आपल्या आजारपणाचं पण भांडवल करून
पैसे कमवण्याच्या घरात कधी लक्ष्मीचा वास तर असू शकत नाही. सो एनिवेज मला हेच म्हणायचं आहे की ते जे कोणी तुझ्या जिभेवर वास करत असेल ते तुला तथास्तू म्हणू दे आणि तुझं तिकडेच तुझं ना होऊ दे, तिथेच राहा तू, तिथेच तुझं राहण्याचा बंदोबस्त होऊ दे आणि बघू द्या मला पण मग बघायचे काय कसे व्हिडिओ टाकते आणि कसं काय करते आणि किती आदर्श आणि किती काय आहेस ते होऊच दे तुझं तिथे लांबच जातो. आणि राहिला प्रश्न जेव्हा हे लोक रातोरात निघाले आणि मग तिथे पोचले आणि तिकडे डेकोरेशन वगैरे, म्हणजे ह्यांची फॅमिलीमधले पण कसे नौटंकी आहेत बघा, कसे नाटकी आहेत. इतकं कन्यारत्न, पहिली बेटी आणि हे काय काय लिहून ठेवलेलं. तर मला असं कुठेतरी मनाला वाटलं की इतकंच जर महत्त्व आहे तुमच्या लेखी मुलींना आणि मुलगी म्हणजे सगळं काही आणि मुलींचं इतका तुम्हाला सोस आहे, इतका तुम्हाला अभिमान वाटतो, तर मग स्वतःच्या 2 मुली असताना तिसरा चान्स का घेतलात बाबा तुम्ही? हां, तुम्हाला तर देवाने 2 मुली दिल्या होत्या, मग तेव्हा नाही वाटलं का पहिली बेटी धनाची पेटी आणि नशीबवान आणि रत्न आणि खडे आणि हे, म्हणजे तुम्हाला झाले ते दगड झाले आणि ही आता पैसे कमवते छापते म्हणून हिला झालं ते रत्न, असं आहे का? म्हणजे कसं ना, लिटरली जे रिलेशनशिप्स असतात त्या पण पैशाने कशा बांधल्या असतात किंवा पैशावर कशा रिलेशनशिपचं कमी जास्त महत्त्व, किंवा एखाद्याला मुलगी झाली, 2 व्यक्तींना समजा मुलगी झाली, तर कमी पैशावाल्याकडची मुलगी त्याला मुलगी झाली आणि जास्त पैसे कमावणारा कोणतरी आहे मोठा सेलिब्रिटी, तर त्याची मुलगी म्हणजे कन्यारत्न, असंच काहीसा प्रकार एकंदरीतच वाटला. कारण जर तुम्ही महान असतात तर 2 मुलींवर थांबला असतात, तुम्हाला सोस होता मुलाचा. तर स्वतःला जे मिळालंय, ज्याला ते जपता येत नाही, तो दुसऱ्याचं काय किती काही केलं तरी रियालिटी चेंज होत नाही. तो उगाचच काहीतरी बडेजाव दाखवायच्या नादामध्ये स्वतःचं काटून घेऊ नका. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला तर जरा जास्तच दिसतं, त्याच्यामुळे माझ्यापासून तर काहीच लपून राहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा म्हणाला की आम्ही रात्री सांगितलं 11 वाजता आणि मग नंतर त्यांनी सगळं ते फुलं वगैरे आणून आमचं स्वागत आणि हे ते केलं. तर बाबा एवढं गाव आणि तू गावखेड्यामध्ये तू म्हणतो की 8 वाजताच जेवून झोपून जातात, तर मग हे लोक 11 वाजेपर्यंत काय करत होते? तू फोन करताना पण कोणाला, जी व्यक्ती 8 वाजता झोपते त्या व्यक्तीला तू रात्री 11 वाजता फोन करण्याचं धाडसच कसं केलं? हां, काय झालं म्हणजे? कारण अशा व्यक्तींना आपण विचार करतो ना, जे लोक आपल्याला माहिती आहे लवकर झोपतात, तर त्यांना आपण असं उशिरा वगैरे फोन करताना घाबरतील म्हणून जाऊ दे म्हणतो. ह्याने फोन केला आणि ह्याने फोन पण केला आणि हे लोक माहिती नाही ह्यांनी कुठे त्या गावखेड्यामध्ये, एकतर म्हणजे उल्हासच आहे. आता किती दिवस ते पत्र्यात राहणार आहे काय माहिती. त्याच्यामध्ये पण बापरे एकदम भिडले त्यांचे मंदभक्त की तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं घर आणि ते करतील, मग त्यांना हा खर्च आला, मग त्यांना तो खर्च आला. म्हणजे काय बोलावं यार या लोकांना. तुम्हाला त्यांची एवढं जर त्यांची बाजू तुम्हाला घेता येते, तर ते खोटेपणा करतात, त्या खोटेपणा कसा नाही तुम्हाला लक्षात येत, किंवा तो कसा तुम्ही इग्नोर करता, एवढे तुम्ही हुशार आहात तर. सो एनिवेज मला हेच म्हणायचं आहे की ह्यांची जी पूर्ण फॅमिली आहे ही सगळी मिलीभगत असते, ह्यांचं सगळं धागेदोरे जोडलेले असतात, हे एकमेकांना आधार देत असतात जोपर्यंत ज्यांना जे पाहिजे, ज्याच्याकडनं जे पाहिजे ते मिळते तोपर्यंत. नंतर काय हालत होते ते आपल्याला ठोसरा का फोसरा फॅमिलीकडनं कळलेलंच आहे. कधीतरी असं काहीतरी खुट्ट होतं आणि मग सगळं उघडं पडतं, उघडं काय नागडं पडतं आणि सगळं काही होतं. सो आय होप हिच्या बाबतीत पण हे लवकरच घडू देत, लवकरच अशा काही गोष्टी समोर येऊ देत धडधडीत, की हिची रियालिटी लोकांच्या समोर येऊ देत. मी तर दाखवतेच आहे, पण ह्यांच्या फॅमिली मेंबर्सकडनं आलं ना की मग यांना कुठेतरी बाबा असं म्हणजे ड्रामे बघायची यांना सवयच झालेली आहे. कोणी पेंबीच्या देठापासून कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ह्यांना ते दिसणार नाही. पण येस, अशा लोकांचा जास्त वेळ ड्रामा चालत नाही आणि एकदा जेव्हा उठतो ना तेव्हा म्हणजे फुल बाजारच उठतो. तसा हिचा पण बाजार लवकरच उठावा अशी ही प्रार्थना करते. आज हिचा काहीतरी बड्डे असेल, कारण असाच मागे पुढे असतो. सो आज बड्डे असेल तर लवकरच तुला सत्याच्या मार्गाने जाण्याची सुबुद्धी
मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि लोकांना थोडं कमी ठगवशील तर बरं होईल, कारण दोन्ही बाजूने म्हणजे खूपच गोची आहे. असं आपण म्हणतो ना की लोकांना ठगवून जो पैसा मिळतो तो लाभत नाही. सो ह्याची आपण बरीच उदाहरणं, आणि ही स्वतः त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. सतत आजारी, सतत काही ना काही विघ्न. तर या गोष्टीचा नक्की विचार कर बरखे, आणि काय सुधारता येईल तर बघ. सो एनिवेज, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. बघूया आपण आता पुढे काय होतं. मला वाटतं काहीतरी नाव श्रवर्णच आहे, श्रितिका असावं किंवा श्रियांका असावं, असं काहीतरी नाव आहे. डेफिनेटली श्रिया, श्रियांका, श्रितिका असं नाव आहे. बघूया, हे गेस माझे आहेत. लेट्स सी. आणि याच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा, प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासळमा.